हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि भाऊचा धक्का कसा वाटला? भाऊचा धक्का होता की तन्वीचा कौतुक सोहळा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल माझ्यासारखाच. म्हणजे किती ते कौतुक आणि किती ते म्हणजे ती एक कंटेस्टंट नाही तर त्या घराची एखादी लाडाची लेकच आहे असं काहीतरी वाटायला लागलंय बरं का मला. म्हणजे इतकं कौतुक आत्तापर्यंतच्या सीझनमध्ये कुठल्याच कंटेस्टंटचं नाही झालेलं आणि तेही म्हणजे खूप जास्त काही न करता बरं का. बऱ्याच जणांचं कौतुक झालं म्हणजे महाराष्ट्राची वाघीण म्हणून जिला म्हटलं गेलं ते मिनल शहा. इतकं छान टास्क खेळायची ती, तिचं सुद्धा इतकं कौतुक कधी झालं नसेल जितकं या तन्वीचं कौतुक झालेलं आहे. म्हणजे काय आहे अशी खास बात तन्वीमध्ये की तिचं इतकं कौतुक चाललेलं आहे की अगदी सोहळाच तिच्यासाठी आयोजित केला जातो आणि तिच्या कौतुकासाठी मग बाकीच्या लोकांना इतकं निगेटिव्ह दाखवलं जातो. म्हणजे विशालबद्दल मला खरंच खूप सिंपती वाटते. कारण 10 आठवडे तो थांबला कॅप्टन होण्यासाठी. कॅप्टन होण्यासाठी 10 आठवडे थांबून सुद्धा त्याला कौतुकाची थाप नाही त्याच्या पाठीवर पडलेली. ना त्याला ॲप्रिशिएट केलं गेलं. प्रत्येक भाऊच्या धक्क्यावरती विशाल कोटियानला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो. का? म्हणजे विनर मटेरियल असणारा एखादा व्यक्ती का नाही त्याला पुढे जाऊन दिलं जातं? म्हणजे का एखाद्या व्यक्तीला तुम्हाला विनर करायचं आहे म्हणून त्याच्यापेक्षा खूप अव्वल असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही खाली खेचताय? हा कसला बिग बॉस? तर काय झाले स्टार्टिंगला आपण पाहिलं की अगदी हास्यास्पद गोष्ट म्हणजे अगदी हसू आलं की राखीला एक शिक्षा दिली की ती आता कधीही कॅप्टन होऊ शकणार नाही. म्हणजे जी राखी आतापर्यंत खूप वेळा तिने बोलून दाखवलं की मला नकोय जबाबदारी कॅप्टन्सीची, मला नाही घ्यायची, मला फ्री राहायचंय, मला फ्री बर्ड पाहिजे. अन्नाची किंमत केली नाही तिने म्हणून तिला कॅप्टन होऊ शकणार नाही ही शिक्षा तिला दिलेली आहे. कसली शिक्षा? तिच्यासाठी ही सुवर्ण संधीच आहे. कशाला व्हायचंय तिला कॅप्टन? ती कॅप्टन न होता सुद्धा हव्या त्या गोष्टी करतेच ना घरामध्ये. आणि इम्युनिटीचं जर म्हणाल तर तिची इम्युनिटी आधीच ठरलेली आहे. तिला कधीपर्यंत ठेवणार हे ऑलरेडी तिचं काहीतरी झालेलं असणार आहे तिचं बोलणं त्यांच्याशी शोमध्ये येण्याच्या आधी. त्यामुळे तिला कसले आहे इम्युनिटीचा काय फरक पडणार आहे आणि कॅप्टन्सीचा काय फरक पडणार आहे? म्हणजे खूप हसण्यासारखीच गोष्ट आहे की राखीला कॅप्टन होऊ शकणार नाही ही शिक्षा दिली आहे. हा, शिक्षाच तुम्हाला द्यायची तर तुम्ही सांगायला हवं होतं की राकेशचं बरोबर तुम्ही जे स्क्रिप्टेड गोष्टी करताय त्या बंद करा. कारण प्रेक्षक सुद्धा बोर झाले त्या स्क्रिप्टेड गोष्टी पाहून. त्यानंतर नंबर आला संकेतचा. म्हणजे पहा संकेत जो एक विनर मटेरियल आहे, विशाल बरोबर त्याचं चांगलं पटतंय आणि दोघं मिळून हा गेम इंटरेस्टिंग करतायत. बघा तुम्ही विशाल आणि संकेत या दोघांची जोडी जर पाहिली तर आपल्याला खरंच टास्क पाहायला मजा येते आणि ते दोघं एकत्र असतील तर मस्त टास्क होतो. परंतु आता ही जोडी फोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. संकेतला इथं विशालची शॅडो म्हटलेलं आहे. विशालच्या इन्फ्लुएन्स खाली तो काम करतोय असं सांगतं. त्याचे डिसिजन विशालच्या वतीने घेतले जातात. म्हणजे तो हिरोसारखी एंट्री त्याची झालेली आहे. इंडिव्हिज्युअल वाटत होता तो असंच भाऊ म्हणतात. तुमची मतं सुद्धा बायस नव्हती. परंतु आता विशालचे मित्र तुमचे मित्र, त्याचे ऑपोनंट तुमचे ऑपोनंट. म्हणजे हे काय आहे? म्हणजे तन्वीच्या बाबतीत पण तन्वी आणि प्रभूचं सेमच आहे ना. तन्वीचे मित्र प्रभूचे मित्र, तन्वीचे दुश्मन प्रभूचे दुश्मन, दीपालीचे दुश्मन तेच राकेशचे दुश्मन. मग हा ग्रुपचा जो गेम आहे हा ग्रुपचा गेम आहे ना. इंडिव्हिज्युअल पण तुम्ही खेळतच असता परंतु ग्रुपचा पण हा गेम आहे. आणि जर तुम्ही इथे एखाद्या व्यक्तीचा ग्रुप बनवतोय आणि त्याला प्रत्येक वेळी खाली खेचण्याचा प्रयत्न करताय, प्रत्येक वेळी त्या विशालला रुचिताच्या बाबतीत पण सेम केलं की ती त्या विशालच्या इन्फ्लुएन्स खाली आहे म्हणून. बरोबर ना? म्हणजे राखीने अन्न फेकून दिलं त्याची शिक्षा म्हणून राखीने किचनमध्ये यायचं नाही हे विशालने सांगितलं आणि म्हणून मग ते संकेतने इम्प्लिमेंट केलं असं जे म्हणतायत. परंतु सगळेच जे घरातले मेंबर्स होते सगळ्यांनाच असं वाटत होतं की राखीला शिक्षा द्यावी आणि तिला किचनमध्ये येऊ देऊ नये हे सगळ्यांचं मत होतं. फक्त ते व्यक्त केलं विशालने आणि संकेतने ते इम्प्लिमेंट केलं. परत दुसरी गोष्ट म्हणजे तन्वी आणि रेवा म्हणजे जे बोलण्याचा जो गेम होता, जे कॅट किंवा जो डॉग घेऊन जे बोलण्याचा गेम होता त्याच्यामध्ये रेवाला चॉईस केलं संकेतने आणि ते विशालशी डिस्कस करून केलं. मग आता डिस्कशन पण करायचं नाही का? स्ट्रॅटजी पण ठरवायची नाही का? मग तुम्ही विशालला काहीच तिथं इग्नोरच पूर्ण करायचं असं तुम्ही ठरवलेलं आहे का? की विशालशी कुणी बोलायचंच नाही, त्याच्याशी तो ग्रुपिझम करतोय, तो मास्टर माइंड आहे तर त्याला कुणीच रिस्पॉन्स द्यायचा नाही. प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल खेळायचं आणि सगळ्यांनी काटाच्याच साईडने खेळायचं.
विशालला कुणीच काही बोलायचं नाही किंवा त्याला गेम तो जिंकेल किंवा कुठेतरी हा या गेममध्ये दिसेल असं कुणीच काहीच वागायचं नाही, असंच ठरवलेलं आहे का? आणि विशाल इथं स्वतः सांगतोय भाऊंना की मी 10 आठवड्यानंतर मी कॅप्टन झालोय भाऊ. म्हणजे त्याची सुद्धा अपेक्षा आहे की बाकीच्या कंटेस्टंटला जसं तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन करता ना तसं त्यालाही करावं. पण ते कसं कॉंग्रॅच्युलेशन केलं गेलं, अगदी बळजबरीचा रामराम केल्यासारखं. म्हणजे कुठेही त्याच्याबद्दल ॲप्रिसिएशन नाही किंवा त्याच्याबद्दल कौतुक नाही. म्हणजे एखाद्या माणसाने खूप 10 गोष्टी केल्या तरी त्याचं कौतुक नाही आणि एखाद्याने एक छोटीशी गोष्ट केली तरी पण त्याचा अगदी सोहळा करायचा. हा बिग बॉसचा नवीनच रूल मला दिसतो याच्यामध्ये. आता संकेतला भाऊ विचारतायत की तुम्हाला कॅप्टन का व्हावंसं वाटलं नाही. ऑलरेडी संकेत कॅप्टन आहे आणि या गोष्टी या बिग बॉसच्या सीझनमध्ये नाही आतापर्यंतच्या सगळ्या सीझनमध्ये डिस्कस झालेल्या आहेत की एकदा जो माणूस कॅप्टन होतो त्याला पुन्हा चान्स देण्याच्या आधी लोक विचार करतात की नवीन चेहऱ्याला चान्स देऊयात, बरोबर ना. आणि तो व्यक्ती सुद्धा असा विचार करतो की मी आत्ताच कॅप्टन झालेला आहे तर दुसऱ्या कोणाला तरी चान्स द्यावा. तर हे अशी सिस्टीम पहिल्यापासूनच या बिग बॉसच्या याच्यामध्ये आहे. इथं आज संकेतला प्रश्न विचारतो की तुम्हाला का नाही वाटत कॅप्टन व्हावं. इथे संकेत सगळ्या गोष्टींना एक्सप्लेनेशन देतोय की बाबा मी डायलेमा मध्ये होतो, रेवाला चॉईस करायचं की तन्वीला करायचं आणि ऐनवेळी मी रेवाचं नाव घेतलेलं आहे आणि तिथं तो म्हणतोय की मी या गोष्टीवरती काम करेल म्हणून संकेत ॲग्री करतोय. परंतु संकेतच्या डोक्यात सुद्धा त्यांनी ही गोष्ट टाकली आहे की बाबा बाहेर तुम्ही कसे दिसताय. ॲक्च्युली बाहेर तसं काहीच दिसत नाही आहे. संकेत खूप इंडिव्हिज्युअल प्ले करतोय, तो इंडिव्हिज्युअल दिसतोय पण आणि कुठेही तो विशालच्या इन्फ्लुएन्स खाली आहे असं कुठेही दिसत नाही आहे. तो एक विनिंग मटेरियल आहे संकेत आणि सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की तो वाईल्ड कार्ड असला तरी पण तो विनर होण्याच्या कॅपॅसिटीचा आहे. त्यामुळे तो विशालच्या अंडर बिलकुल नाही आणि विशालला सुद्धा त्याची कल्पना आहेच ना. आता इथे भाऊ अनुश्रीचं उदाहरण देतात की ती कशी इंडिव्हिज्युअल खेळते. म्हणजे जसं विशाल तिला सांगत होता नॉमिनेशनच्या वेळेस दीपालीला नॉमिनेट कर, परंतु तिने केलं नाही कारण त्याच्यामध्ये तिचा स्वार्थ होता. तिला स्वतःसाठी खेळायचं होतं, तिला स्वतःला नॉमिनेट व्हायचं नव्हतं. त्यामुळे तिने तो विशालच्या गोष्टी ऐकलेल्या नाहीये तिथे. आणि विशाल सुद्धा सांगतोय की मी इथे जाणून बुजून कुणालाही इन्फ्लुएन्स करत नाही. म्हणजे बिग बॉसला असं वाटतं की विशाल सगळ्यांना इन्फ्लुएन्स करतो, म्हणजे विशालच मास्टर माइंड आहे. म्हणजे बिग बॉसचा जो गेम आहे पर्सनॅलिटीचा गेम त्याच्यामध्ये विशाल सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट वाटतो मला. मग विशालला का नाही ट्रॉफी देत हे लोक किंवा त्याला का नाही पुढे घेऊन जातात. म्हणजे ज्या लोकांना ट्रॉफीची त्यांची हे नाहीये, डिझर्विंग नाहीये, त्यांना पुढे घेऊन जायचं त्यांना, आणि जो डिझर्विंग कॅन्डिडेट आहे त्याला मात्र खाली खेचायचं असं का. मत गोळा करण्याचा जो टास्क होता त्याच्यामध्ये संकेतचं कौतुक झालेलं आहे कारण त्याने ती डिग्निटी पाळली आहे. म्हणजे त्याच्याबरोबर तन्वी होती, बरोबर, आणि तन्वीला त्याने कुठेही इजा पोहोचवलेली नाहीये किंवा तिच्याशी तो इतका संयमाने खेळलेला आहे आणि त्याच्यामुळे तन्वीला चान्स मिळालेला आहे स्वतःचा टास्क दाखवण्याचा, बरोबर की नाही. संकेतला अगदी कुस्ती खेळलेली आहे ती तन्वी, का तर संकेत डिग्निटीने खेळलेला आहे. इथे त्याचं कौतुक झाले कारण त्याने सपोर्टिंग कुणाला केलंय, तन्वीला. आणि अगदी गोल फिरवून फिरवून तन्वीचं इतकं कौतुक की तन्वी कधीही विक्टिम कार्ड खेळत नाहीत असं त्यांचं कौतुक आहे. आणि तन्वीने त्यांचा गिअर चेंज केला, तुम्हाला ब्लॉक केलं, खेचलं, कुस्ती सुरू झाली. म्हणजे हीच गोष्ट जर संकेतने केले तर त्याला नावं ठेवणार, हीच गोष्ट जर विशालने केले तर त्याला दोषी ठरवणार की तुम्ही डिग्निटी पाळत नाही, तुम्ही मुलींशी याच पद्धतीने खेळता. आणि तीच गोष्ट जर तन्वीने केली तर तिने गिअर चेंज केला, तिचं कौतुक. हा भेदभाव का. सागरला इथे हिरो बनण्याची संधी मिळाली, सागरने ती संधी घेतली, जीव तोडून खेळले, कपडे निघेपर्यंत खेळले. आणि तन्वी मॅडम ओढत होत्या की पॅन्ट सुद्धा ती सुद्धा काढायची त्यांची तयारी होती. सागरचं इथे तोंड भरून कौतुक झालेलं आहे. चांगलं वाटलं की सागरचं इथे कौतुक झालं. कुठेतरी तन्वीच्या नंतर एखाद्या प्लेअरचं कौतुक होताना इथे दिसलं. संकेतचं सुद्धा या टास्कमध्ये कौतुक झालं की त्यांनी चांगला गेम खेळला किंवा दक्षता घेतली मुली खेळतात याची. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की विशालला इथे ओरडा बसलेला आहे की बाबा त्यांनी जी दीपाली आणि रेवा होती त्यांना तिथे दाबून ठेवलेलं होतं, परंतु त्यांनी सुद्धा खूप काळजी घेतली होती त्यांना काही इजा पोहोचणार नाही याची. परंतु मला असं वाटतं की जर या लेडीज आहेत त्यांना जर त्रास होतोय काही तर ती त्यांची स्वतःची पण जबाबदारी आहे की ते खेळताना त्यांनी स्वतःची जबाबदारी घ्यावी की आपल्याला त्रास होऊ नये. जर तुम्ही म्हणताय की एका 6 फुटाचा माणूस तुमच्यासमोर उभा आहे तर तुम्हाला जे चांगलं दिसत नाहीये तर मग या लेडीज ज्या आहेत त्यांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे ना की आपल्यासमोर 6 फुटाचा माणूस आहे, आपण कशा पद्धतीने खेळावं, आपण कशाला त्याच्या अंडर घुसावं तिकडे. आणि रेवा सांगते मला श्वास घेत येत नव्हता वगैरे, पण ते कसं कळणार विशालला. किंवा दीपाली पण सांगते की बाबा मला लागलं, ते जे आहे त्याने मुद्दामून नाही केलं. आता खेळताना काही गोष्टी घडणारच, तुम्हाला लागणार, परंतु तुम्हाला लागू नये याची जबाबदारी तुमची स्वतःची सुद्धा आहे ना.
मग तुम्ही ग्रुपमध्ये हे का नाही डिस्कस केलं, की समजा जर विशाल तुमच्या अपोजिट आलाय तर मग तुम्ही राकेशला का नाही पाठवलं खेळायला? मग तुम्ही तन्वी आणि रेवा आणि दीपाली ताईंना का पाठवलं? जर तुम्हाला इतका जर प्रॉब्लेम होता तर मग मेल अगेन्स्ट मेलच खेळायला हवं होतं ना. मग या गोष्टी पण आहेत. मग तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे निवडायला पाहिजे गेम खेळताना सुद्धा. इथे आज भाऊच्या धक्क्यावरती संस्कृतीला सगळ्यात जास्त जो आहे ओरडा बसलेला आहे, कारण तिने काहीही न करता तुम्ही दिसलात, म्हणजे एडिटरची कृपा तुमच्यावरती. आणि अनुश्रीसारखी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दिसली नाही. अनुश्रीचं आज कौतुक झालेलं आहे, कारण तिने त्या टास्कमध्ये जे कंटेनर आहे ते सेव्ह करण्याचं जे काम केलेलं आहे. कारण अनुश्री फिजिकली वीक असली तरी पण तिने बुद्धीने काम केलं असं सरांचं म्हणणं आहे, रितेश सरांचं. आणि सेम गोष्ट संस्कृतीने केली, परंतु तिला ओरडा बसलेला आहे कारण तिची इन्व्हॉल्वमेंट खरंच नव्हती संस्कृतीची, जी इन्व्हॉल्वमेंट अनुश्रीची दिसत होती. सेम परत नॉमिनेशन टास्कमध्ये सुद्धा संस्कृतीला ओरडा बसलेला आहे, की तुम्ही नॉमिनेशन करताना सुद्धा खूप कन्फ्यूज दिसलात. आणि विशाल तुम्हाला नॉमिनेट करणारच होते, पहिल्या दिवसापासून तुमच्या मागे होते ते तुम्हाला काढण्यासाठी. आणि तुम्ही मात्र प्रभूला दिलेला शब्द सुद्धा मोडला, तन्वीशी सुद्धा म्हणजे तुम्ही हे केलं. तर असं तिला संस्कृतीला खूप बोलणी इथं बसलेली आहेत. आणि पुन्हा याच्यामध्ये सुद्धा तन्वीचं कौतुक बघा, की तन्वीचा गेम आहे डील केली की केली. म्हणजे तन्वी शब्दाला पाळणार बरं का, तिने डील केली की ती तोडणार नाही. आणि मग इकडे आपण कालच्या टास्कमध्ये बघितलं, प्रभूसाठी तिने डील केलीच नाही विशालची. माझ्या दुश्मनांबरोबर मी डील करणार नाही, मी बाहेर जाणार असं ती म्हणते. आणि दुसऱ्या साईडला परत पुन्हा गेममध्ये ती म्हणते की वाईल्ड कार्डला आपल्याला करायचं नाही आहे कॅप्टन, मग विशाल झाला कॅप्टन तरी चालेल. म्हणजे तन्वी जो डबल ढोलकी करते, डबल गेम खेळते, प्रभूला तिने त्याच्यासाठी डील केली नाही, ही गोष्ट कुठेच त्यांनी अप केली नाही. राकेशबद्दल बोललं गेलं की बाबा बॅकफूटवरती खेळलेले आहेत, त्यांचं काहीतरी तब्येतीचे पण प्रॉब्लेम होते किंवा बोलण्याच्या टास्कमध्ये पण ते बोलले नाहीत, अपसेट होते, इमोशनल होते. राकेशची इतकं म्हणजे सॉफ्ट कॉर्नरनी बोललं जातं, कुठेच त्याला विशालसारखं बोललं जात नाही राकेशला. ती त्याची डिग्निटी जी आहे ती मेंटेन केली जाते. आणि राकेशचा गेम आपल्याला पूर्ण आठवडाभर दिसलेला नाही आहे, ना टास्कमध्ये, ना बोलण्यामध्ये, ना घरामध्ये. फक्त राखीच्या भोवती त्याचा गेम आहे आणि राखीमुळेच फक्त राकेशचा गेम आहे. तर आता इथे आपण पाहिलं की आता ह्या ज्या काय म्हणतात त्याला, चुगली भूत जे आहे त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं की संकेत आणि विशालला फोडण्यासाठी त्यांनी चुगली दाखवली विशालची संकेतला. म्हणजे तो वाईल्ड कार्ड बद्दल जे बोलत होता राकेश बरोबर, की बाबा आपल्याला वाईल्ड कार्डला नाही जाऊ द्यायचंय पुढं वगैरे, ते त्याला दाखवलं गेलं. पुन्हा अनुश्री बरोबर जी चुगली होती की बाबा इम्युनिटी नाही इम्युनिटी बद्दल जे विशाल बोलत होता, म्हणजे माझी इम्युनिटी त्याला दिल्यासारखी आहे, मी नाही देऊ शकणार वगैरे असं जे म्हणत होता ते दाखवलं गेलं. म्हणजे संकेतला कन्फ्यूज केलं गेलं की हा व्यक्ती आपल्याबरोबर आहे की नाही, किंवा हा आपल्याशी डबल गेम खेळतो की काय. बरोबर ना. म्हणजे संकेतला कसं विशालपासून तोडता येईल हेच या सीझनमध्ये किंवा या एपिसोडमध्ये पूर्ण बघण्यात आलेलं आहे. आणि इकडे संकेत सुद्धा अपसेट झालेला दिसतोय की बाबा त्याला असं वाटतं की मी ज्याला कॅप्टन बनवण्यासाठी प्रयत्न केले तो व्यक्ती असं बोलतोय माझ्यासाठी. आणि इथं विशाल त्याला खरंच खूप प्रयत्न करतो की बाबा मी फक्त एक्झाम्पल देत होतो, परंतु आता एकदा ती चुगली आहे, ती ऐकली की त्याचं डोकं जे आहे संकेतचं ते पुन्हा आउट झालेलं आहे. म्हणजे संकेतला किती मिसगाईड केलं जाते बघा, की त्याला म्हणतात की तुझा ग्राफ खाली येताना दिसतोय, परंतु कुठेच त्याचा ग्राफ खाली येताना आपल्याला दिसत नाहीये संकेतचा. उलट संकेत एक चांगला प्लेअर म्हणून उभरून आलेला आहे आणि ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचायला हवी, त्याच्या विरुद्ध त्याच्या गोष्टी पोहोचतायत. त्यानंतर आपण पाहिलं अनुश्रीला सुद्धा विशालची चुगली दाखवली गेली, की तिला संकेतने त्यांनी जे आउट केलं गेममधनं, संस्कृतीने जी मिरची उचलली त्याची जी चुगली आहे, की विशालचं आणि संकेतचं ऑलरेडी दोघांचं काहीतरी ठरलेलं होतं. आणि अनुश्री तेच सांगते की मला ट्रान्सपरन्सी हवी आहे, ती मला ट्रान्सपरन्सी तुम्ही सांगितली असती तर मला इतकं वाटलं नव्हतं, मी जीव तोडून सांगत होते. तर ही तिला चुगली दाखवली गेली. म्हणजे विशालपासून त्याची सगळी लोक तोडण्याचा इथे प्रयत्न चाललेला आहे. टोळी तर ऑलरेडी त्यांनी तोडलेली आहे, रुचिताला बाहेर काढलेला आहे, रोशन दादाला बाहेर काढलेला आहे. आणि आता पुन्हा ह्या लोक गोळा करून विशाल जर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा त्याला तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि याच्या विरुद्ध काटा टीम जी आहे त्यांना कुठलीही त्यांची चुगली दाखवली जात नाहीये, काहीच नाहीये, त्यांचं अगदी सगळं गुडीगुडी चाललेलं आहे. राकेशला चुगली सांगतायत अनुश्रीची आणि सागरची. काय त्याला स्वतःला आयडिया आहे की हे लोक त्याच्या विरुद्धच बोलणार आहेत, राखीबद्दल आणि त्याच्याबद्दल बोलणार आहेत, हे त्याला आहेच ना माहिती, तरी पण त्याला ती चुगली दाखवत आहेत. मग त्याला तन्वीची आणि प्रभूची चुगली का नाही दाखवली जात, किंवा तन्वी आणि प्रभूला दीपालीची चुगली का नाही दाखवली जात.
काटा टीमला का चुगली दाखवली जात नाही आणि टोळीला मात्र चुगली दाखवून दाखवून टोळी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि टोळी फुटणं म्हणजेच विशाल कोटियालला फोडणं असं आहे आणि विशाल कोटियालला इथं विनर करायचं नाहीये यांना, त्यामुळे त्याला खाली खेचण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. तर असा हा आजचा भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही ॲग्री आहात का ज्या गोष्टी आज बोलल्या गेल्या त्याच्यावरती? म्हणजे विशाल कोटियालला का खाली खेचलं जातं याचं उत्तर मला सापडत नाहीये. एक डिझर्विंग कॅन्डिडेट जर असेल तर त्याला का असं वागवलं जातंय ते सुद्धा कळत नाहीये. आणि तन्वीचा कौतुक सोहळा कधी संपणार आहे? मग एकदाची तिला ट्रॉफी देऊन संपूर्णच टाका असं मला वाटतं. म्हणजे राकेश काहीही न करता इथे हिरो आहे आणि विशाल मास्टर माइंड असून सुद्धा इथं विलन ठरत आहे. तर हा कसला सीझन आहे बिग बॉसचा? तर याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.